पुढची बातमी आपण पाहूयात। 8 महिन्यामध्ये 37 हिंदूंची मुस्लिमांकडनं हत्या करण्यात आल्याचा दावा करण्यात आलेला आहे। तर आमदार संग्राम जगताप यांनी हा खळबळजनक दावा केला। कर्जत येथील शिवरायांच्या प्रतिमेची विटंबना प्रकरणी त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं। या प्रकरणानंतर अहिल्यानगरमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आमदार संग्राम जगताप यांच्यासह आता 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपींवर कारवाईच्या ऐवजी हिंदू कार्यकर्त्यांना त्रास दिला जातोय असा आरोपही संग्राम जगतापांनी केला। पुतळ्याच्या संरक्षणासाठी पोलीस प्रशासन कमी पडतंय। स्थानिक पोलीस प्रशासनावर आमदार संग्राम जगताप यांनी आता गंभीर आरोप केलेले आहेत। आंदोलनाच्या आदल्या दिवशी त्या व्यक्तीला अटक करण्यात आली। म्हणजे हे कुठंतरी होत असताना म्हणजे 4-4, 5-5 दिवस उलटून गेल्यानंतर त्याला अटक करायची नाही, त्याच्यावर कारवाई करायची नाही आणि हिंदू समाजाला टार्गेट करायचं। इथल्या स्थानिक जे काही पोलीस आहेत ते अशा प्रकारे करतायत, त्यामुळे ही घटना घडलेली आहे। महाराष्ट्रामध्ये कुठंतरी पोलीस प्रशासन, इथं असणारं स्थानिक पोलीस प्रशासन, आपण काय सगळेच पोलीस प्रशासन म्हणू शकत नाही, पण आमचं असणारं स्थानिक पोलीस प्रशासन त्याच्यामध्ये कुठेतरी कमी पडतंय। इथं त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमधली कुठेतरी फार महत्व वाटत नाही, अशा प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न या निमित्तानं करतात।